नागपुर में मूलभूत सुविधाओं की मांग। युवा सेना ने मंगलवारी जोन में दिया ज्ञापन। मांग पूरी नहीं होगी तो कहा होगा आंदोलन। नागपुर के मेकोजाबाग पुलिया क्षेत्र के रहवासियों को लंबे समय से बुनियादी सुविधाओं की कमी का सामना करना पड़ रहा है। इस समस्या को लेकर शिवसेना की युवा इकाई युवा सेना ने नागपुर महानगर पालिका के स्लम विभाग को ज्ञापन सौंपा है। युवा सेना नागपुर शहर के जिलाध्यक्ष शरद सरोदे के नेतृत्व में इस पत्र में क्षेत्र में नई सीवर लाइन, बिजली के पोल और सीमेंट फ्लोरिंग का काम जल्द शुरू करने की मांग की गई है। नाही निवेदन मग मला सांगा, कोणी अगर टॅक्स नाही भरलं तर मग तुमचा माणूस कसा जाते मग तिथे टॅक्स भरायला घ्यायला? तर तो तसाच काम कुठे होत नसलं तर त्याच्यात यांचे काम आहे का? ते इथलं पण काम आहे ना का? कुठे गटर लाईन कुठे चोक झाली का, गटर लाईन आहे की नाही आहे, तुम्ही माहिती घेतली पाहिजे ना साहेब। ते आत्राम साहब से बात हुई थी पर उन्होंने कुछ ध्यान नहीं दी। त्यांना बोलवा, आत्राम साहेबांना बोलवा, त्यांना अगोदर सांगितलं होतं म्हणते। तर मग तुमच्याशी बोलत आहे तो म्हणजे व्हिडिओ म्हणजे आम्ही पक्षाचे इथे तुम्हाला कोण दिसून राहिले? गोरगरीब दिसून राहिले ना? हे माता बहिणी गोरगरीब सोबत आहे तर त्यांनी आम्हाला काम करायची पद्धत, आम्हाला आमची कार्यशाळा होते, आम्हाला सांगितलं आहे काम करायची पद्धत आम्हाला माहिती आहे काय आहे म्हणून आमची। आम्ही लिमिट मध्ये राहून आणि आम्ही लाईन नाही म्हणजे किती आपल्याला म्हणजे काय म्हणावं तुमच्या सिस्टमला? अरे दादा तो ये पत्र दो यहाँ मेरे को मत बताओ, आप वो संबंधित अधिकारी को बुलाओ, जाओ तुम बाहर जाओ। नहीं जाओ ना तुम बाहर जाओ। अरे तुम संबंधित अधिकारी को बुलाओ ना, सफाई जो है बोलो, सफाई थोड़ी करना है वहाँ पे। अब वो आपके सामने बोल रहा कि मेरा विषय नहीं है, हमारे को क्यों अक्कल बता रहा हो? लाइन ही नहीं डली है। अरे वहाँ लाइन नहीं डली, उसने बताना चाहिए साहब आपको कि लाइन नहीं डली है। हो तर मला काय कळते रे दादा, मला पण माहिती आहे, पण तुम्ही एकदम हे असं नको करा। ते कसं आहे दोन्ही विभागाचे मिळून राहते ते नहीं पण हे निवेदन। युवा नेता शहर अध्यक्ष शरद सरोदे ने कहा कि 15 साल से मेकोसाबाग निवासी मूल सुविधाओं से वंचित है। प्रशासन इस पर ध्यान नहीं दे रहा। प्रशासन का ध्यान आकर्षण करने के लिए हमने आज ज्ञापन दिया है। मांग पूरी नहीं होती तो हम युवा सेना उग्र आंदोलन करेंगे। म्हणजे बाजूनी मेकोसाबाग आहे, 10 मिनिटाचा रस्ता आहे, तिथे गडर लाईन म्हणजे 30 से 35 घरं आहे, तिथे रहिवासी राहणारे लोक आहे, 15-20 वर्षापासून सगळे राहून राहिले, टॅक्स भरून राहिले, बिजली बिल पाणी बिल सगळं काही भरत आहे लोक। पण तरी पण यांच्यासाठी तिथे लॅट्रिनची शुअर लाईन सुद्धा केलेली नाही होती। जेव्हा या आमच्या जिल्हा कार्यालयामध्ये आले यांनी सांगितलं की हमारे यहाँ गडर लाईन तक का नाही आहे, तर आम्ही विचारलं, तर मग आम्ही आता इथं घराट साहेबाकडे आलो होतो, त्यांना आम्ही आवेदन दिलेलं आहे आज की गडर लाइन नहीं है, जबकि 10 मिनट का रास्ता है, यहाँ से 10 मिनट में आप पहुँच सकते हैं, तो आपके अधिकारी क्या कर रहे हैं? तर त्यांना म्हटलं की आम्हाला काही माहिती नव्हतं, तर त्यांना तेच म्हटलं संबंधित अधिकाऱ्यावर मग तुम्ही कारवाई करा। कारण की कोणाच्या थकीत बिल राहिलं, कोणाच्या टॅक्स राहिलं, पाण्याच्या थकीत राहिलं तर अधिकारी त्यांच्या घरी जाऊन बरोबर पैसे घेतात ना, कनेक्शन कापतात। तर मग जनतेला काय प्रॉब्लेम आहे, जनतेसाठी काय करू शकते, त्यासाठी महानगरपालिका खोललेली आहे। जेव्हा तुम्ही बिल मागू शकता तर जनतेला एक गडर लाईन तुम्ही का बरं देऊ नाही शकले? का बरं त्यांच्यासाठी गडर लाईनची व्यवस्था नाही केली तुमच्या अधिकाऱ्यांनी? तेच त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केला की आतरवरी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना कळवलेलं नाही का हे बगैर गडर लाईनचे तिथे राहतात, म्हणजे त्यांच्या घरी लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था नाही, गडर लाईन ते पटरीवर जातात। त्यांना पण ही घटना फार दुःखद वाटली आणि त्यांनी तत्काल ईला, एसडीएफ आणि जेईला ही मीटिंग बसवलेली आहे। आम्हाला हे बघू शकता लिखितमध्ये दिलेलं आहे त्यांनी की ते मीटिंग बसून तत्काल ते योजनामध्ये टाकून यांना सगळी व्यवस्था करून देणार। तुमची मांग पूरी नाही झाली तर का समोर कॉल करा। त्यांनी सांगितलं आहे का मी तत्काल हे मीटिंग बसून तुरंत तुमची म्हणजे जे आमची मागणी आहे ते पूर्ण करतो, आणि मागणी जर पूरी नसती झाली आणि जनतेला त्रास होत असेल तर मग आमच्या यानंतर मग शांतीपूर्वक नाही, मग आम्ही आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये आमचा मोर्चा आणू आणि मग संबंधित इथल्या अधिकाऱ्याला वर जाऊन कमिशनर साहेबाकडे जाऊन यांना जवाब द्यावा लागेल का बरं नागपूर स्मार्ट सिटी नागपूर आहे आणि नागपूरच्या जनतेसोबत तुम्ही तिथे अधिकारी होते का बरं नाही केलं, ते यांना जवाब द्यावा लागेल।
युवा सेना की महिला शहर अध्यक्ष मनीषा पापड़कर ने कहा कि बड़े शर्म की बात है कि यहाँ पर आए तो प्रशासन को मालूम नहीं है कि यहाँ पर महिला पुरुष शौच के लिए बाहर जाती है। ये समस्या 15 साल से सरकार की योजना क्या कागज में ही सिमट गई है। बड़े शर्म की बात है। आज हमने जोनल अधिकारी से मुलाकात की है और समस्या बताई है। यदि इस ओर ध्यान नहीं दिया गया तो उग्र आंदोलन करेंगे। शिवसेना नागपूर आज आपण बघितलं आहे, नागपूर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाते। स्वच्छ नागपूर आणि सुंदर नागपूर नुसतं आपण ह्या जाहिराती नागपूर शहरामध्ये पाहतो, पण ते ग्राउंड लेवलची जी समस्या आहे त्या समस्येकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना अधिकाऱ्याचं लक्ष आहे। आज आपण या मंगळवारी झोनमध्ये इथल्या ज्या स्थानिक महिला आहे यांच्यासाठी टॉयलेटसुद्धा म्हणजे ते आहे नाही प्रभागामध्ये, आणि गटर लाईनची पण व्यवस्था नाही आहे, लाईट नाही आहे, रोड नाही आहे। इतक्या 10 ते 15 वर्षापासून यांच्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही, स्थानिक नगरसेवकांनी पण लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे जेव्हा हे आमच्या शिवसेनेकडे आले, आमच्या जी शाखा आहे शाखेमध्ये यांनी प्रश्न उपस्थित केले, त्यावर आम्ही साहेबांना आज सहाय्यक आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जाहिरातीवर जास्त पैसा खर्च न करता, फक्त फ्लॅशबाजी न करता, हे जे स्थानिक नागरिक आहे आणि ह्या महिला जे बाहेर उघड्यावर बसतात रेल्वे पटरीवरती, एकदम गंभीर आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या नागपूर शहरासाठी। आणि या अधिकाऱ्यांना पण या म्हणजे त्यांनी या गोष्टीची लाज बाळगायला पाहिजे की आपण या महिलांना आज उघड्यावर यांच्यामुळे बसत आहे, तर यावर कडक कारवाई करून आमचं जे निवेदन आहे त्यावर उद्यापासून काम करा आणि जे प्रश्न आहे स्थानिक ते लवकरात लवकर सोडवा असं आम्ही त्यांना विनंती केली आणि ते सोडवतील असं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। स्थानीय नागरिकों का कहना है कि इन सुविधाओं के अभाव में उन्हें रोजमर्रा की जिंदगी में काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। खराब रास्तों और अधूरी व्यवस्था के चलते क्षेत्र में असुरक्षा का माहौल भी बना हुआ है, जिससे लोगों में डर का माहौल है।